आज माझ्या झोळीमध्ये आपले सदस्य, आपली कार्यकारिणी यांनी खूप मोठा सन्मान टाकलेला आहे. एवढे मित्र, एवढे आदरणीय, सन्माननीय पाहुणे इथे जमलेले आहे. आणि मी अध्यक्ष, मी एका कुठेच पारड्यात बसत नाही, परंतु आपले जे कार्यकारिणी, आपले जे मित्राचं मन आहे, कारण असं म्हणतात की मित्राच्या मनाला आपण बघू शकत नाही, जगामध्ये सर्व गोष्टींचं मेजरमेंट घेऊ शकतो, मित्राच्या हृदयाचं आपण मेजरमेंट घेऊ शकत नाही, असं मी ऐकलेले आहे. आणि आज मला तो प्रत्यय घडलेला आहे की कदाचित माझं हे बरोबर आहे. आज आदरणीय श्री मेश्राम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मला हा आदर मिळाला. याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या कार्यकारिणीचं, आपल्या ग्रुपचं आणि मेश्राम साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचं फार आभारी आहे. सर्वांना सन्मान देणारे, अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि चैतन्यमय जीवन, सर्वांशी सन्मान देणारे असे श्री मेश्राम साहेब, तुम्ही सर्वांचा सन्मान करता, सर्वांना प्रेम देता, म्हणून तुम्ही सुद्धा पूजनीय आणि तुम्ही सुद्धा सन्माननीय आमच्यासाठी आहात. ग्रुपसोबत बोलायचं म्हणजे एक दोन तासाची भेट आमची नेहमी या वड्याखाली होत असते, वड्या झाडाखाली. पण आपलं जे व्यक्तिमत्व आहे, भेट तर 2 मिनिटाच्या, पण तुम्हाला संगीताची जी ओढ आहे, तर तुम्ही मोबाईलमध्ये जे गाणे आम्हाला देतात, आम्ही ते सर्व तुम्ही आमच्या हृदयाशी मिळालेले असतात. मेश्राम साहेब, अरविंद मेश्राम साहेब, तुमच्या डिक्शनरीमध्ये हा एक शब्द नाही आहे की एव्हरीथिंग इज पॉसिबल. जे पॉसिबल होते ते सर्व तुम्ही करता आणि तो शब्द खरोखर तुम्ही जे पाळता. या वडाच्या झाडाखाली बसताना एक आनंद होतो आणि सगळ्यांनी तुमच्या पावलावर जाऊन घालावं, असं जीवन जगावं असं मनाशी वाटतं. मेश्राम साहेब, एक मी तुम्हाला सांगतो, माझा वाढदिवस हा 30 एप्रिलला झाला. त्या दिवशी अक्षय तृतीया होती. सगळ्या मित्रांनी मला म्हटलं की त्या दिवशी तुम्ही वाढदिवस घेऊ नका, पण तुमचं एक धैर्य मला होतं की नाही, आपण करू, त्याच दिवशी करू. तुम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहात. माझ्या वाढदिवस सुरू असताना तुम्ही हातामध्ये ट्रेक घेऊन सगळ्या आपल्या ग्रुपच्या मित्रांची सेवा केली. ही अपेक्षा मला नव्हती, पण हे माझ्या अपेक्षेच्या बाहेरचं काम आहे. एवढं बोलून मी आपल्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्द